नमस्कार सर्वांना। सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ। तर स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला श्री स्वामी समर्थ महाराजांना सुंदर असे वस्त्र शिवून दाखवणार आहे। तर महाराजांची 5 इंचाची मूर्ती आहे आणि 5 इंचासाठी शेला, मल्हारी टोपी आणि धोतर महाराजांना शिवून दाखवणार आहे। तर महाराजांचा प्रकट दिन जवळ येत आहे आणि प्रकट दिनानिमित्त सुंदर असा पिवळ्या रंगामध्ये आपण वस्त्र शिवणार आहोत। तर व्यवस्थित माप कसा घ्यायचा एकदम डिटेलमध्ये मी तुम्हाला शिवून दाखवणार आहे। तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा। व्हिडिओ जर आवडली तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। व्हिडिओ खूप मोठी होणार आहे पण एकदम छोट्या छोट्या गोष्टी सुद्धा मी बारकाईने तुम्हाला सांगितलेल्या आहेत। तर शेवटपर्यंत नक्की बघा। आता आपण महाराजांना वस्त्र शिवायला सुरुवात करूया। चला तर मग। तर श्री स्वामी समर्थ महाराजांना सुंदर असे वस्त्र शिवायला आपण सुरुवात करूया। तर महाराजांची 5 इंचाची मूर्ती आहे आणि 5 इंचासाठी मल्हारी टोपी, शेला आणि धोतर आपण शिवणार आहोत। तर प्रकट दिन महाराजांचा जवळ येत आहे आणि प्रकट दिनासाठी सुंदर असे वस्त्र आपण शिवायला सुरुवात करूया। तर सगळ्यात पहिल्यांदा माप मी तुम्हाला व्यवस्थित सांगते, तो माप समजून घ्या आणि त्याच्यानंतर स्टेप बाय स्टेप आपण वस्त्र शिवूयात। तर सगळ्यात पहिल्यांदा शेला जो आहे तर शेल्यासाठी माप घेतलेला आहे ते बघा। याची जी लांबी आहे ती 9 इंच आहे आणि रुंदी 3 इंच आहे। तर बघा शेल्याची जी लांबी आहे ती 9 इंच आहे आणि रुंदी जी आहे 3 इंच आहे। तर हा शेल्यासाठी कापड घेतलेला आहे तो साईडला ठेवून घेते मी। त्याच्यानंतर धोतर महाराजांसाठी आपण शिवणार आहोत। तर धोतरसाठी कापड घेतलेला आहे। तर बघा धोतराचा जो बेस आपला असणार आहे, बेससाठी जो कापड आहे तो एक जो कापड असणार आहे तो बेससाठी असणार आहे आणि एक जो कापड असणार आहे तो निर्यांसाठी असणार आहे। तर हा बेससाठी कापड आहे। या कापडाची जी उंची आहे ती 4.5 इंच आहे आणि रुंदी सुद्धा 4.5 इंच आहे। तर बघा हा अस्तरचा तुकडा आहे आणि हा मेन कापडाचा तुकडा आहे। दोन्ही सेम मापामध्ये मी कटिंग करून घेतलेले आहेत। तर हा बेसचा कापड झाला। त्याच्यानंतर ज्या प्लेट्स आपण मारणार आहोत तर प्लेट्ससाठी मी कापड घेतलेला आहे। त्याची लांबी रुंदी मी तुम्हाला सांगते। याची जी लांबी आहे ती 6.5 इंच आहे आणि याची जी उंची आहे ती 5 इंच आहे। तर बघा 6.5 इंच लांब आहे आणि 5 इंच रुंद आहे असा हा कापड घेतलेला आहे। त्यानंतर या कापडा जो धोतर आहे त्याची जी नाडी आपण तयार करणार आहोत त्याच्यासाठी सुद्धा मी एक पट्टी घेतलेली आहे। तर या पट्टीची लांबी आहे 11.5 इंच आणि रुंदी आहे 2 इंच। तर बघा हा झाला धोतरचा कापडचा माप। त्याच्यानंतर महाराजांना आपण मल्हारी टोपी शिवणार आहोत। तर मल्हारी टोपीसाठी मी अस्तरचे 2 तुकडे घेतलेले आहेत, अंदाजे अस्तरचे 2 तुकडे घेतलेले आहेत। त्यानंतर मेन कापडाचे सुद्धा 2 तुकडे घेतलेले आहेत आणि हा घेतलेला आहे कॅनव्हास पेपर। तर कॅनव्हास पेपर कटिंग कसा करायचा हे मी तुम्हाला मल्हारी टोपी शिवताना सांगते। तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि व्यवस्थित माप वगैरे समजून घ्या। माप जर आपण व्यवस्थित घेतलं तर फिटिंग वगैरे एकदम परफेक्ट येते। तर आता आपण वस्त्र शिवायला सुरुवात करूया। तर सगळ्यात पहिल्यांदा आपण महाराजांसाठी धोतर शिवूयात। तर धोतर शिवायचा कसा हे मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगते। तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला काय करायचंय, हा जो अस्तर आहे म्हणजे जो बेसचा जो अस्तरचा कापड आहे आणि हा मेन फॅब्रिक जो आहे तो व्यवस्थित असा ठेवून घ्यायचा आणि तिन्ही बाजूला म्हणजे ही जी वरची बाजू आहे बघा, ह्या 2 समोरासमोरच्या बाजू आहेत आणि ही खालची बाजू आहे म्हणजे महाराजांच्या पायाकडे ही बाजू येणार आहे आणि ह्या 2 समोरासमोरच्या बाजू आहेत आणि ही जी बाजू आहे ती महाराजांच्या कमरेकडे येणार आहे। तर कमरेकडची जी वरची बाजू असणार आहे तिथे आपल्याला फक्त एक सिंगल शिलाई मारून घ्यायची आहे आणि या ज्या 3 बाजू आहेत यांना आपल्याला डबल फोल्ड मारून शिलाई मारून घ्यायची। तर असं व्यवस्थित असा हा बेस तयार करून घ्यायचा पहिल्यांदा। तर सगळ्यात पहिल्यांदा मी शिलाई मारून घेते। या 3 बाजूंना आपल्याला डबल फोल्ड मारून शिलाई मारून घ्यायची आणि ही जी वरची बाजू आहे त्याला फक्त एक सिंगल शिलाई मारून घ्यायची। तर सगळ्यात पहिल्यांदा मी शिलाई मारून घेते आणि मग पुढे तुम्हाला दाखवते। तर बघा सुंदर असा हा आपला धोतरचा बेस तयार झालेला आहे। मागच्या साईडने बघू शकता ह्या 3 बाजूंनी मी डबल फोल्ड मारून शिलाई मारून घेतली आणि वरच्या साईडला फक्त सिंगल शिलाई मारून घेतली आहे। तर आता आपल्याला याला लेस लावून घ्यायची आहे। तर बघा मी इथे गोल्डन कलरची ही वाली लेस वापरणार आहे। तर ही जी लेस आहे आपल्याला
ती जिथे आपण डबल फोल्ड मारून शिलाई मारून घेतली ना त्या 3 बाजूंना आपल्याला ही लेस लावून घ्यायची आहे। हे बघा अशा पद्धतीने आपल्याला ही फोल्ड करत 3 बाजूंना लेस लावून घ्यायची। वरच्या बाजूला आपल्याला लेस नाही लावायचे, फक्त 3 बाजूंना लेस लावून घ्यायची। तर मी व्यवस्थित लेस लावून घेते। तर बघा व्यवस्थित असा लेस लावून आपला जो धोतरचा जो बेस आहे तो तयार झालेला आहे। मागच्या साईडने पण बघू शकता फिनिशिंग एकदम प्रॉपर आहे। तर आता आपल्याला ज्या याच्यावरती प्लेट्स टाकायच्या आहेत ना त्याचा पॅच जो आहे तो रेडी करून घ्यायचा आहे। तर बघा त्याच्या कापडाची मी तुम्हाला लांबी सांगितली 6.5 इंच आणि रुंदी सांगितली 5 इंच असा हा कापड आहे। आता या कापडाला सुद्धा आपल्याला या समोरासमोरच्या 2 बाजूंना आपल्याला डबल फोल्ड मारून शिलाई मारून घ्यायची आहे। आता खालच्या साईडने सुद्धा डबल फोल्ड मारून शिलाई मारून घेतली असती, पण ही जी बाजू आहे ती लॉक वाली बाजू आहे, म्हणजे इथून काय धागे दोरे वगैरे निघणार नाहीये, त्यामुळे मी इथे डबल शिलाई मारून घेणार नाहीये, डबल फोल्ड वाली शिलाई मारून घेणार नाहीये। जर तुमच्याकडे अशी ओपन वाला कापड असेल तर तुम्ही इथे सुद्धा डबल फोल्ड मारून शिलाई मारून घेऊ शकता। तर आता मी ह्या 2 ज्या बाजू आहेत समोरासमोरच्या त्यांना मी डबल फोल्ड मारून शिलाई मारून घेते आणि त्याच्यानंतर ही जी बाजू आहे खालची वाली त्याला लेस लावून घेते। जी लेस आपण या पॅचला लावली ना सेम लेस आपल्याला इथून खालून सुद्धा लावायची आहे। तर आता मी लेस लावून घेते आणि मग तुम्हाला पुढे दाखवते। तर बघा प्लेट्सचा जो पॅच आहे तो आपला तयार झालेला आहे। वरती जर का काही धागे दोरे दिसत असतील तर ते आपल्याला कट करून घ्यायचे आहे। तर आता आपल्याला पुढे काय करायचं आहे तर बघा हा जो पॅच आहे आपण जो बेस बनवून घेतलाय तर याचा आपल्याला मध्य काढून घ्यायचं आहे। तर बघा मध्यवर्ती टिक मार्क करून घेते मी, खडूने मध्यवर्ती टिक मार्क करून घेते। हा आपला मध्य आहे। तर मध्यापासून पुढे अर्धा इंचावरती आपल्याला टिक मार्क करून घ्यायचा आहे, म्हणजे या साईडला। तर बघा मध्यापासून या साईडला आपल्याला अर्धा इंच टिक मार्क करून घ्यायचा आहे। तर टिक मार्क करून झाल्याच्या नंतर हा जो कापड आहे जो आपण प्लेट्ससाठी घेतलाय तो आपल्याला बरोबर ही जी खालची वाली लाईन आहे ना तिथे बरोबर जुळवून असं ठेवून घ्यायचा आहे। जो एक इंचावरती जो अर्ध्या इंचावरती जो आपण टिक मार्क करून घेतलाय ना तिथे ठेवायचा हा कापड आणि अशी सरळ वरती एक शिलाई मारून घ्यायची। हे बघा सरळ अशा पद्धतीने एक शिलाई मारून घ्यायची। हा बघा कसा जुळवलाय, ही जी लेस आहे त्या लेसच्या जरा वरती घेतलेला आहे आणि तो बरोबर अर्धा इंचाचा जो टिक मार्क केलाय त्याच्यावरती ठेवलेला आहे आणि ही वरती बरोबर शिलाई मारून घ्यायची। तर शिलाई मारून घेते मी पहिल्यांदा। बघा व्यवस्थित अशी एक शिलाई मारून घेतली। असा हा कापड आपला अटॅच झालेला आहे। आता हा जो कापड आहे याला आपल्याला प्लेट्स मारून घ्यायचे आहेत। तर बरोबर उभी जी शिलाई मारून घेतली आहे त्या साईडला आपल्याला ह्या प्लेट्स मारायला सुरुवात करायची। तर प्लेट्स वरच्या बाजूला आपल्याला मारायचे आहेत। व्यवस्थित कापड असा सारखा करून घ्यायचा आणि प्लेट्स मारत जायच्या। तर बघा वरच्या बाजूला हा कापड जो आहे तो खेचत जायचा आणि ह्या प्लेट्स घ्यायच्या। हाताने सारख्या करत घ्यायच्या, जेणेकरून त्यांना तर आपण सेट करणारच आहोत पण त्याच्या आधी व्यवस्थित हाताने सारख्या करून घ्यायच्या। तर बघा ह्या प्लेट्स तुम्हाला दिसत असतील। हे बघा अशा पद्धतीने ह्या प्लेट्स आपल्याला घ्यायच्या आहेत। आता आपल्याला काय करायचं, ह्या प्लेट्स घेऊन झाल्याच्या नंतर हा जो वरचा जो कापड आहे इथे आपल्याला एक सरळ शिलाई मारून घ्यायची। हा वाला जो कापड आहे ना इथे आपल्याला एक शिलाई मारून घ्यायची आणि एक्स्ट्रा जो वरचा उरलेला जो कापड आहे तो आपल्याला कटिंग करून द्यायचा आहे। तर बघा इथे व्यवस्थित अशा ह्या प्लेट्स घेतल्या आणि इथे वरच्या बाजूला एक शिलाई मारून घेतली। आता हा जो एक्स्ट्राचा उरलेला जो कापड आहे ना तो असं कट करून द्यायचा। तर बघा कापड कटिंग केलेला आहे। आता पुढे आपल्याला काय करायचं, ह्या ज्या प्लेट्स आहेत त्या अशा उठून जातात वरती, बघा अशा पद्धतीने ह्या उठून जातात। त्यांना परत आपल्याला ह्या सारख्या करून घ्यायच्या आहेत, जशा आपण घेतल्या होत्या तशा सारख्या करून घ्यायच्या। आणि हा जो शेवटचा टोक आहे ह्या टोकवरती आपल्याला सेम लेस लावून घ्यायची।
तर बघा अशा पद्धतीने ही वरच्या बाजूला लेस लावून घ्यायची. हे बघा व्यवस्थित अशी वरच्या साईडला लेस लावून घ्यायची क्रॉस मध्ये आणि मग ह्या थोड्या निऱ्या आपल्या सेट होऊन जातात. तर आता मी पहिल्यांदा इथून सरळ वरच्या बाजूला एक लेस लावून घेते. तर बघा अशा पद्धतीने इथे मी लेस लावून घेतली. आता ही लेस लावल्याच्या नंतरला थोड्याशा ज्या प्लेट्स आहेत त्या सेट झालेल्या आहेत, पण मधून ह्या उठतच आहेत. त्यासाठी आपल्याला व्यवस्थित अशा प्लेट्स ठेवायच्या आणि नंतर इथून क्रॉसवरती आपल्याला एक शिलाई मारून घ्यायची. एवढी शिलाई फक्त आपल्याला मारून घ्यायची आहे. फक्त ह्या निऱ्या व्यवस्थित अशा ह्या सेट राहिल्या पाहिजेत त्यासाठी अशी इथून अशी क्रॉसवरती प्लेट्सवरूनच शिलाई मारून घ्यायची. तर बघा अशी क्रॉसमध्ये शिलाई मारल्याच्या नंतर आता ह्या निऱ्या अजिबात हलणार नाहीयेत, तशाच्या तशाच राहणार आहेत. मागच्या साईडने पण बघू शकता क्रॉसमध्येही एवढी शिलाई तुम्हाला दिसेल. तर आता आपल्याला याची नाडी बनवून घ्यायची. तर नाडी कशी बनवून घ्यायची, तर सगळ्यात पहिल्यांदा हे जे दोन टोकं आहेत यांना आपल्याला फोल्ड मारून शिलाई मारून घ्यायची. ठीक आहे, तर सगळ्यात पहिल्यांदा फोल्ड मारून शिलाई मारून घ्यायची. नंतर या पट्टीचा मध्य काढून घ्यायचा आहे आपल्याला. तर मध्य काढून घेतल्याच्या नंतर हा जो पॅच आहे पट्टी अशीच ठेवून घ्यायची आणि पट्टीची जी वरची बाजू आहे तिथे आपल्याला हा पॅच ठेवून घ्यायचा आहे. ठेवून घेतल्याच्या नंतर जशी आपण नाडी बनवतो या साईडला फोल्ड मारून तशी आपल्याला नाडी बनवून घ्यायची आहे. तर मी याची नाडी जी आहे ती बनवून घेते. तर बघा सुंदर अशी ही नाडी आपली तयार झालेली आहे. व्यवस्थित अशी फोल्ड मारून घेतली या साईडला आणि शिलाई मारून घेतली. तर बघा जवळून बघू शकता एकदम प्रॉपर फिनिशिंग सोबत आपली ही जी नाडी आहे ती तयार झाली आणि धोतर सुद्धा एकदम सुंदर तयार झालेला आहे. असा जेव्हा महाराजांना परिधान करणार तेव्हा खूप सुंदर लुक येणार आहे. आता आपलं धोतर शिवून झालेलं आहे. आता आपण महाराजांसाठी मल्हारी टोपी शिवायला सुरुवात करूया. तर बघा धोतर मी साईडला ठेवून घेते. तर मल्हारी टोपीसाठी सुद्धा मी ही वालीच लेस वापरणार आहे आणि जो पॅच लावणार आहे तो पॅच बघा मोती आणि डायमंडचा हा पॅच आहे माझ्याकडे, तो पॅच सुद्धा लावणार आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण मल्हारी टोपी जी आहे त्याचा जो पॅच आहे तो कॅनव्हास वरती कटिंग करून घेऊया. तर कॅनव्हास वरती कटिंग कसा करायचा हे मी तुम्हाला सांगते. तर 5 इंचाची महाराजांची मूर्ती आहे आणि 5 इंचासाठी महाराजांचा जो डोक्याचा जो घेर येतो तो 3 इंच येतोय. काय काय मूर्तींचा जो घेर असतो तो 3.2 इंच असतो किंवा 3.4 पर्यंत पण असतो. पण हा जो माझ्याकडे महाराजांची मूर्ती आहे 5 इंचाची, एका ताईंनी ऑर्डरसाठी हे वस्त्र सांगितलेले आहेत आणि त्यांच्याकडे जी महाराजांची मूर्ती आहे तिचा जो घेर आहे तो 3 इंच आहे. तर 3 इंचासाठी आपण मल्हारी टोपी महाराजांना शिवणार आहोत. तर बघा 3 इंच असल्याच्या नंतर त्याच्यामध्ये मल्हारी टोपी शिवताना 2 इंच घ्यायचे, 2 इंच एक्स्ट्रा घ्यायचे म्हणजे टोटल 5 इंच घ्यायचे. तर 5 इंचाचा आपल्याला चौथा भाग घ्यायचा आहे. तर बघा 5 इंच आहे, 5 इंचावरती टोपी फोल्ड करून घ्यायची, 2 वेळा फोल्ड करायची. 2 वेळा फोल्ड केल्याच्या नंतर चौथा भाग किती येतो, तर 1 नंतर 2 रेषा येतात. 1 नंतर 2 रेषा येतात म्हणजे महाराजांच्या जो डोक्याचा घेर आहे 3 इंच, तर 3 इंचामध्ये एक्स्ट्रा 2 इंच ऍड करायची, 5 इंच होतात आणि 5 इंचाचा चौथा भाग 1.25 येतो म्हणजे 1 नंतरच्या 2 रेषा. तर आता हा कॅनव्हास पेपर आहे, तो कॅनव्हास पेपरचा 2 पॅच आपल्याला तयार करायचे. तर पहिल्यांदा एका पॅच वरती कटिंग करून घ्यायचं, नंतर दुसरा पॅच कटिंग करायचा. तर आता हा जो कॅनव्हास आहे याला मध्यभागी आपल्याला फोल्ड करायचा आहे. तर मध्यभागी फोल्ड झाल्याच्या नंतर ह्याचा जो घेर आहे म्हणजे इथून जो फोल्ड पासून पुढे आपल्याला 1.25 इंच घ्यायचा आहे. आता आपण जो चौथा भाग काढला तो आपल्याला घ्यायचा आहे. तर आता बघा 1.25 इंचावरती मी टिक मार्क करून घेते. 1.25 इंचावरती टिक मार्क करून झाल्याच्या नंतरला फोल्डची जी बाजू आहे तिथून आपल्याला उंची घ्यायची आहे. तर उंची किती घ्यायची, तर बघा 1.25 इंचावरती आपल्याला टिक मार्क करून घ्यायचा आहे. 1.25 इंचावरती टिक मार्क करून घेतला की त्याच्यानंतर हा जो घेर आहे त्या घेर पासून क्रॉस मध्ये आपल्याला हे बघा घेर पासून क्रॉस मध्ये आपल्याला 2.5 इंचावरती टिक मार्क करून घ्यायचा आहे. तर 2.5 इंचावरती टिक मार्क केल्याच्या नंतर ही सरळ अशी क्रॉस मध्ये लाईन आपल्याला ओढून घ्यायची आहे.
बघा क्रॉस मध्ये 2.5 इंचाची लाईन ओढून घेतली. त्यानंतर ही जी उंची आपण घेतली आहे, मध्यावरती जी उंची घेतलेली आहे तर ती आहे 2.25 इंच. तर 2.25 इंचापासून आपल्याला असा चंद्राचा जो शेप आहे तो द्यायचा आहे, चंद्रकोरचा जो शेप आहे तो द्यायचा आहे. हे बघा अशा पद्धतीने हा शेप देऊन घ्यायचा. पहिल्यांदा आपण 1.25 इंच घेतलं, त्याच्यानंतर उंची 2.25 घेतली आणि जो चौथा भाग घेतलाय, चौथा भागापासून वरती आपल्याला 2.5 इंच घेतलं आणि 2.5 इंचाचा जो पॉइंट आहे तिथून उंचीवरती आपल्याला अशा पद्धतीने चंद्रकोरचा जो शेप आहे तो आपल्याला देऊन घ्यायचा आहे. ठीक आहे, अशा पद्धतीने टोपीचा जो शेप आहे तो आपला डायग्राम काढून घेतलेला आहे. आता आपल्याला याच्यावरून कटिंग करायचं आहे. तर बघा सेम याच्यावरती मी कटिंग करून घेते. हे बघा अशा पद्धतीने कटिंग करून घ्यायचा. हा आपला शेप असा होणार आहे. हे बघा टोपीचा जो शेप असणार आहे तो आपला असा तयार होणार आहे. आता हा जो दुसरा वाला जो पॅच आपण घेतलाय त्याला सुद्धा मध्यभागी फोल्ड मारून घ्यायचं आणि हा जो पॅच आहे तो फोल्ड करूनच ह्या फोल्ड वरती आपल्याला ठेवून घ्यायचा आहे. फोल्ड वरती ठेवून घेतल्याच्या नंतर बरोबर ह्या शेप मध्येच आपल्याला हा सुद्धा पॅच कटिंग करून घ्यायचा आहे. हे बघा अशा पद्धतीने हा बरोबर शेप घेऊन आपल्याला कटिंग करून घ्यायचा आहे. एकत्रच आपण हा कॅनव्हास पेपर जरी फोल्ड करून घेतला ना तरी सुद्धा चालतो, पण मी दोन्ही वेगवेगळे कटिंग करून घेते कारण व्यवस्थित मापामध्ये येतात ते. हे बघा दोन्ही पॅच आपले जे आहेत ते तयार झालेले आहेत. आता जो आपण कापड घेतलेला आहे, अस्तरचे 2 तुकडे आणि मेन फॅब्रिकचे 2 तुकडे घेतलेले होते, तर ते आपल्याला सरळ ठेवून घ्यायचे. हे बघा अशा पद्धतीने आपल्याला सरळ ठेवून घ्यायचे आणि हा जो अस्तर आहे तो त्याच्यावरती ठेवून घ्यायचा. मेन कापडावरती आपल्याला अस्तर ठेवून घ्यायचंय. पहिल्यांदा मेन कापड सरळ ठेवून घेतला आणि त्याच्यानंतर अस्तर ठेवून घेतला आणि हा जो अस्तर वरती आपल्याला हा जो पॅच आहे तो ठेवून घ्यायचा आहे. पॅच ठेवून घेतल्याच्या नंतर खाली जी बेस आहे तिथून आपल्याला सरळ शिलाई मारून घ्यायची आहे. बघा मी एका पॅचचं दाखवते, दोन्ही पॅच आपल्याला सेम करायचे. अशा पद्धतीने सरळ आपल्याला शिलाई मारून घ्यायची. तर सगळ्यात पहिल्यांदा मी सरळ शिलाई मारून घेते. बघा खालून अशी व्यवस्थित शिलाई मारून घेतली. आता आपल्याला पुढे काय करायचंय तर हा जो मेन कापड आहे तो पॅचच्या दिशेने आपल्याला वळवून घ्यायचा आहे. बघा म्हणजे अस्तर आणि नंतर जो पॅच आहे कॅनव्हासचा तो मध्ये राहील आणि वरून हा कापड येणार आहे. अशा पद्धतीने आपल्याला हा फोल्ड मारून घ्यायचा आणि खालून आपल्याला दाब शिलाई देऊन घ्यायची आहे. तर दाब शिलाई देऊन झाल्याच्या नंतर हा जो आतमध्ये पॅच आपल्याला पॅचचा जो शेप दिसतोय त्या शेप वरती आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे. तर बघा अस्तर मधून हा कॅनव्हासचा जो पॅच आहे तो व्यवस्थित दिसतो शिलाई मारण्यासाठी आपल्याला. आता तुम्हाला व्यवस्थित दिसतोय की नाही माहित नाही, पण बघा जो अशा पद्धतीने हा जो शेप आहे तो दिसतो. तर त्याच्यावरून आपल्याला अशा पद्धतीने शिलाई मारून घ्यायची आहे. तर मी शिलाई मारून घेते आणि वरचा जो एक्स्ट्राचा उरलेला जो कापड आहे तो कटिंग करून देते. अशाच पद्धतीने हे 2 पॅच जे आहेत ते आपल्याला तयार करून घ्यायचे आहेत. तर बघा दोन्ही पॅच आपले तयार झालेले आहेत आणि दोन्ही पॅच व्यवस्थित अशी शिलाई मारून घेतली आणि त्याच्यानंतर कटिंग करून घेतलं. आता आपल्याला लेस लावून घ्यायचे. तर बघा अशा पद्धतीने आपल्याला खालच्या साईडने लेस लावून घ्यायचे. दोन्ही पॅचला खालच्या बाजूने जी बेसवाली जी बाजू आहे तिथे आपल्याला लेस लावून घ्यायची आहे. तर व्यवस्थित अशी दोन्ही पॅचला लेस लावून झालेली आहे. आता आपल्याला हे दोन्ही पॅच जे आहेत ते जोडून घ्यायचे आहेत. तर लेसची जी बाजू आहे ती समोरासमोर एकमेकांवरती ठेवून घ्यायची आणि हा जो शेप आहे तो व्यवस्थित असा जॉईंट करून घ्यायचा. हे बघा अशा पद्धतीने हा जो शेप आहे ना तो जॉईंट करून घ्यायचा. खालची बाजू फक्त ओपन ठेवायची आणि ह्या तिन्ही बाजूंना शिलाई मारून घ्यायची. तर बघा व्यवस्थित अशी दोन्ही जे पॅच होते ते एकमेकांवरती जोडून घेतलेत आणि खालची बाजू फक्त ओपन आहे. तर बघा आता आपल्याला टोपीची फिटिंग करून घ्यायची आहे.
तर फिटिंग कशी करायची, तर ह्या टोपीचा जो मध्य आहे तो आपल्याला काढायचा आहे। हे बघा, अशा पद्धतीने फोल्ड करायचा आणि टोपीचा आपल्याला मध्य काढून घ्यायचा आहे। पेन आणि मध्यावरती मी टिक मार्क करून घेते। टिक मार्क करून घेतल्याच्या नंतर आता आपल्याला ह्या टोपीची उंची घ्यायची आहे। म्हणजे बघा, मगाशी आपण 1.25 इंच घेतली होती, पण आता जी रेडी जी उंची येणार आहे ती आपल्याला थोडी कमी घ्यायची आहे, कारण 5 इंचाची मूर्ती आहे आणि 5 इंचासाठी टोपी जितकी छोटी आणि नाजूक दिसेल तितकी खूप सुंदर दिसते। तर आता बघा, ह्याची जी उंची आहे ती आपल्याला बरोबर 1.25 इंचावरती आपल्याला टिक मार्क करून घ्यायचा आहे। तर बघा, 1.25 इंच मी उंची घेतलेली आहे। आता आपल्याला फिटिंगचा माप आहे तो घ्यायचा आहे। तर बघा, 3 इंच जो महाराजांचा घेर आहे डोक्याचा तो 3 इंच आहे। तर 3 इंचाचा आपल्याला चौथा भाग काढून घ्यायचा आहे। तर बघा, 3 इंचावरती आपल्याला फोल्ड करून घ्यायचं, डबल फोल्ड करायचं, 2 वेळा फोल्ड करून आपल्याला चौथा भाग मिळतो। तर चौथा भाग किती येतो, तर बघा, ही जी पट्टी आहे त्या पट्टीपासून टोटल 7 रेषा एवढा आपला चौथा भाग येत आहे। म्हणजे 1 ला 1 रेषा कमी हा आपला चौथा भाग असणार आहे। तर मध्यापासून पुढे आपल्याला तो 7 रेषांवाला जो भाग आहे तो घ्यायचा आहे। बघा, टिक मार्क करून घ्यायचा आणि मध्यापासून या साईडला सुद्धा आपल्याला सेम मापावरती टिक मार्क करून घ्यायचा आहे। तर हा झाला आपला टोपीचा घेर। त्याच्यानंतर उंची, आता आपण इथे 1.25 इंच याची उंची घेतलेली आहे। आता क्रॉसवाली जी उंची आहे ती आपल्याला घ्यायची आहे। तर क्रॉसवाली जी उंची आहे ती मी घेणार आहे 1.25 इंच। तर बघा, 1.25 इंचावरती आपल्याला खाली जो घेरचा माप आहे तिथून वरती 1.25 इंच घ्यायची आणि 1.25 इंचावरती आपल्याला टिक मार्क करून सरळ रेष मारून घ्यायची आहे। तर सेम आपल्याला इकडे सुद्धा करायचं आहे। 1.25 इंचावरती टिक मार्क करून घ्यायची आणि सरळ रेष मारून घ्यायची। हे बघा, अशा पद्धतीने रेष मारून झाल्याच्या नंतर चंद्रकोरचा जो आकार आहे तो आपल्याला इथून परत सेम असा द्यायचा आहे। हे बघा, अशा पद्धतीने चंद्रकोरचा आकार आपल्याला देऊन घ्यायचा आहे। तर हा आकार देऊन घेतल्याच्या नंतर आपल्याला या मापावरती बरोबर डबल लॉक मारून शिलाई मारून घ्यायची आहे। व्यवस्थित फिटिंग येण्यासाठी डबल लॉक करायचं आणि शिलाई मारून घ्यायची। तर आता मी सेम शिलाई मारून घेते आणि त्याच्यानंतर आपल्याला टोपी सरळ करून घ्यायची। तर बघा, जो शेप घेतला आपण त्याच्यावरती शिलाई मारून घेतली। आता साईडचा जो कापड आहे तो आपल्याला थोडासा कटिंग करून द्यायचा आहे। हे बघा, अशा पद्धतीने हा कटिंग करून द्यायचा आणि साईडने थोडेसे आपल्याला कट्स मारून घ्यायचे। शिलाईवरती नाही मारायचे, साईडने आपल्याला कट्स मारून घ्यायचे। आणि हा जो टोक आहे तो व्यवस्थित बाहेर येण्यासाठी त्या टोकाच्या समोरून सुद्धा आपल्याला एक कट्स मारून घ्यायचा आहे आणि मध्यावरती सुद्धा एक कट मारून घ्यायचा। हे बघा, आणि त्याच्यानंतर ही टोपी सरळ करून घ्यायची। ह्याचे जे दोन्ही टोका आहेत ते व्यवस्थित स्क्रू ड्रायव्हरने आपल्याला बाहेर काढून घ्यायचे आहेत। तर बघा, व्यवस्थित अशी ही टोपी आपली सरळ करून झालेली आहे। ह्याची जी टोका आहेत ना, जितकी जास्त निघतील ना तेवढं थोडंसं खेचून वरच्या साईडला खेचायचं आणि काढायचा प्रयत्न करायचा। तर बघा, अशा पद्धतीने हे निघतात। त्याच्यानंतर आता आपल्याला एक पॅच लावून घ्यायचा आहे मध्यभागी, जो मी तुम्हाला मगाशी डायमंडचा जो पॅच दाखवला तो पॅच आपल्याला लावायचा आहे। हे बघा, अशा पद्धतीने बरोबर मधोमध आपल्याला हा पॅच लावून घ्यायचा आहे। तर इथे मी फॅब्रिक ग्लूचा वापर करते। तर बघा, अशा पद्धतीने हा पॅच जो आहे तो मध्यभागी लावून घ्यायचा आहे आपल्याला।
खूप सुंदर दिसते टोपी महाराजांसाठी। आता आपली मल्हारी टोपी सुद्धा शिवून झालेली आहे। आता आपण शेला शिवायला घेऊयात, तोपर्यंत हा जो पॅच आहे तो व्यवस्थित सुकेल। तर मी ही मल्हारी टोपी जी आहे ती साईडला ठेवून घेते। आता हा जो शेला आहे याची मी तुम्हाला उंची सांगितली 9 इंच आणि रुंदी सांगितली 3 इंच। तर आता आपल्याला काय करायचं आहे, ही जी 2 टोकं आहेत यांना आपल्याला फोल्ड मारून शिलाई मारून घ्यायची आहे। तर बघा अशा पद्धतीने फोल्ड मारून शिलाई मारून घ्यायची, दोन्ही साईडला फोल्ड मारून शिलाई मारून घ्यायची। आणि नंतर जी वरची जी बाजू आहे म्हणजे शिलाईच्या वरची जी बाजू आहे ती आतल्या साईडला ठेवून आपल्याला हा शेला अशा पद्धतीने फोल्ड मारून इथे शिलाई मारून घ्यायची। आणि जशी आपण नाडी बनवते ना सेम तशीच ही पट्टी तयार करून घ्यायची। म्हणजे शिलाई आतल्या बाजूला घालून हा जो कापड आहे तो उलटा करून घ्यायचा। अशा पद्धतीने एक सिंपल पट्टी तयार करून घ्यायची। तुम्हाला जर वाटलं की याला अशा पद्धतीने फोल्ड करून शिलाई नाही मारायची तर तुम्ही साईडने डबल फोल्ड मारून सुद्धा शिलाई मारू शकता चारी बाजूने आणि त्याच्यावरती लेस लावू शकता। एकदम सिंपल पद्धतीने आपल्याला शेला तयार करायचा आहे। तर आता मी नाडी जसं आपण बनवतो त्या टाइप मध्ये मी ही पट्टी तयार करून घेते। तर बघा अशी पट्टी तयार झालेली आहे, सरळ करून घेतली पट्टी आणि त्याच्यानंतर यांना वरून दाब शिलाई देऊन घेतली। आता दाब शिलाई देऊन घेतल्याच्या नंतर आपल्याला जी लेस आपण धोतरसाठी आणि मल्हारी टोपीसाठी वापरली आहे सेम लेस आपल्याला याला सुद्धा वापरायची आहे। सिंपल एका साईडला फक्त लेस लावून घ्यायची। तर आता मी इथे फक्त एका साईडला लेस लावून घेते। तर बघा सुंदर असा हा शेला तयार झालेला आहे। तर अशा पद्धतीने महाराजांना परिधान केल्याच्या नंतर दिसणार आहे। इथे मी आता एक टाचणी पिन लावते। तुम्ही जेव्हा महाराजांना परिधान करणार तेव्हा सुद्धा तुम्ही टाचणी पिन लावलात तरी पण चालेल, खूप सुंदर दिसतं। अशा पद्धतीने हे असणार आहे। तर आता आपला शेला तयार झाला, मल्हारी टोपी तयार झाली आणि धोतर सुद्धा तयार झाला। महाराजांच्या पूर्ण वस्त्राचा सेट जो आहे तो आपला तयार झालेला आहे। बघा अशा पद्धतीने खूप सुंदर दिसत आहे। पिवळ्या रंगाचे वस्त्र प्रकट दिनासाठी स्पेशल असे वस्त्र महाराजांसाठी शिवलेले आहेत आणि खूप छान दिसत आहेत। तर बघा मल्हारी टोपी सुद्धा खूप एकदम नाजूक आणि खूप छान दिसते आणि धोतर सुद्धा खूप छान झालेला आहे, फिनिशिंग एकदम प्रॉपर आलेली आहे। तर हे वस्त्र तुम्हाला कसे वाटले हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा। मी समजावून सांगितलं, तुम्हाला समजलं का हे सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ जर तुम्हाला आवडली तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। अशाच प्रकारचे वस्त्र जर का शेला असेल, कंता टोपी असेल, धोतर असेल, मल्हारी टोपी असेल महाराजांसाठी शिवून हवी असेल तर तुम्ही मला नक्की कॉन्टॅक्ट करू शकता। कॉन्टॅक्ट नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे, व्हॉट्सअप करायचा आहे। व्हॉट्सअप केल्याच्या नंतर मी तुम्हाला रिप्लाय देईन आणि तुम्हाला ज्या साईजमध्ये महाराजांना वस्त्र शिवून हवे त्या साईजमध्ये वस्त्र शिवून देण्याचा मी नक्की प्रयत्न करेन। तर व्हिडिओ तुम्हाला आवडली तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। आता भेटूयात आपण पुढच्या नवीन वस्त्रासोबत नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ।